नमस्कार मंडळी, राम राम. आज एरोंडोल तालुक्यातील जळू या ठिकाणी आलेले आहेत आपण. येथील शेतकरी आहेत आपले रवींद्र पाटील, त्यांच्या शेतात आलेलो आहे. 8 बाय कितीवर 8 बाय 2.5 वर त्यांनी लागवड केलेली आहे. पाहू शकतात 4 फुटावर त्यांची नळी होती. एका लाईनीवर त्यांनी सुळबाबूळ लावलेला आहे. 3 जून 2026 ला त्यांनी लागवड केलेली. पाहू शकतात तुम्ही त्यांची सुळबाबूळची वाढ जवळपास 5 ते 6 फूट झालेलं आहे. 45-50 दिवसामध्ये 50 दिवस जवळपास झालेले आहेत. जवळपास 6 फूट तुम्ही पाहू शकतात. हे उभे आहे बा, शेतकरी उभे आहेत. 6 फूट आहेत त्यांच्या डोक्याच्या वरती झाड. कपाशी तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर अशी कपाशी बसलेली त्यांच्या शेतामध्ये. बोंड तयार झालेले ते एका झाडावर जवळपास 100 कैऱ्या आहेत. फुलपाती वेगळी आहे, ते पाहू शकता तुम्ही. आठ बाय 2.5 असल्यामुळे अतिशय मोकळा असं हवा खेळती राहत असल्यामुळे तुम्ही पाहू शकतात की अतिशय जोमाने अशी वाढ होते. आणि आपल्या शेतकऱ्यांचं ते म्हणणं राहतं की कुठल्या तरी जमिनीत लावतो. हा अतिशय भारी अशा जमिनीत लावलेले आणि भारी जमिनीमध्ये तुम्हाला उत्पन्नही चांगलं येतं. जवळपास 2.5 एकर हे क्षेत्र आहे. एक सारखा असा प्लॉट आहे. आपण कासोद्यावरनं याच्या पातरखेडा भालगाव फाट्याकडे जातो. तिथे रस्त्यावरच हे तुम्ही पाहू शकता. रस्ता रोडटं जी मोटरसायकल जाते, रोडटं असा प्लॉट आहे. हे जी कपाशी त्यांची 4 फुटावर लावलेली 2.5 ती पूर्ण याच्याने लदलेली. हे तुम्ही पाहू शकतात. जवळपास 6-7 फूट शेतकरी शेतात आलेले आहेत. शेतकरी नाशिकला राहतात, नाशिकवरून शेती करतात. एक सारख्या तर मित्रांनो, आपण रवी बापू पण शेतामध्ये आलेले, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर नमस्कार रवी बापू. नमस्कार. कधी लावलाय सुळबाबूळ? हे 3 जूनला 2026 ला लावलेले. 3 जून 2026 बरं, मला एक सांगा आमच्या शेतकऱ्यांना की आता जवळपास किती एकर लावलेलं आहे तुम्ही? आम्ही आता 2.5 एकर लावलेले आहे. हं, आणि मी कसं ते नाशिकला राहतो, हं. हो, त्याच्यामुळे यायला काय परवडत नाही. हं, आणि आमच्या शेजारी कैलास गुरुजींनी पण लावलेले आहे. हं, मग त्यांनी मला सांगितलं की बुवा तू नाशिकला राहतो बुवा, हं, आणि आपल्याला कसं नाशिकला नोकरी पण सोडता येत नाही हं, हं. आणि शेती पण करता येत नाही. बरोबर. आणि पहिली गोष्ट म्हणजे मजूर एवढं महाग झाले हं, की मजूर मिळत नाही पैसे देऊन सुद्धा. बरोबर. त्याच्यामुळे मग मी कैलास गुरुजींचं मार्गदर्शन घेतलं, हं. काही तुमचं सरांचं मार्गदर्शन घेतलं आणि सुरबाबूळ लागवड करून टाकली. कसं वाटतंय तुम्हाला? आता जवळपास 50 दिवस झालेले. 50 तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 50 दिवसामध्ये जवळपास 6 फूट माझी उंची आहे आणि वरती 1-1.5 फूट आहे, म्हणजे जवळपास 6 ते 7 फूट झाड झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सिंगल करून घेतलेलं आहे झाड. आणि मी त्यांना सांगितलं की कुठल्याही प्रकारे आम्ही फांद्या छाटायला नाही सांगितलेल्या. या ज्या फांद्या आहेत या जर तुम्ही छाटून घेतल्या तर झाड फक्त उंच जातं. या जर छाटल्या नाही तर याचं तो स्वतःचं बॅलन्स झाड स्वतः ठेवतं. बरं, याला काही खतं दिलेत का रवी बापू तुम्ही? काही खत दिले नाही. खतं दिलेली नाही. तर खतं यांनी अजून याला दिलेली नाही, कपाशीला दिलं. आमची चर्चा झाली होती, जर आता जर आम्ही याला खतं दिली तर आता जवळपास जे 7 फूट आहे ते अजून हाईट पकडेल आणि आपल्याला कपाशीला थोडी अडचण येईल. म्हणून आम्ही ठरवलं की पहिले कपाशी वेचल्यानंतर आम्ही याला खतं द्यायचं आमचं प्लॅनिंग आहे. कपाशी निघाल्यानंतर आम्ही याला खतं देऊ. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असा प्लॉट रवी बापूंनी बसवला आहे. कधी तुम्ही कासोद्या भालगाव फाट्या रस्त्याला याच्याकडे जात असाल हायवेकडे तर रोडटच असा प्लॉट आहे. तुम्ही कधी भेट देऊ शकतात. रस्त्यावरूनही तुम्ही हा प्लॉट पाहू शकतात. अतिशय सुंदर असा प्लॉट बसलेला आहे. तर ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे त्या शेतकऱ्यांनी तर लावलंच पाहिजे, कारण की याला मजुरांचा ताण नाही आहे. आता मजुरांचं तुम्हाला कामच पडणार नाही. एकदा कापूस वेचला गेला की एकदा कापूस वेचला गेला
एकदा निंदणी वगैरे झाली एकदम मग मजुरची काही गरज नाही, फक्त पाणी भरायचं. पाणीच भरायचं आणि खाली नंतर त्यांनी ड्रीप कापायचं टाकलेलं झाड. आहे. तर मित्रांनो, ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे, ज्यांना मजूर भेटत नाही, त्या शेतकऱ्यांनी लावावं असं मी सगळ्यांना आव्हान करतो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद बापू. ओके, धन्यवाद.